तुम्ही कधी विचार केला आहे का की एक साधे रोप ज्याला लोक नशेची वस्तू मानतात ते तुम्हाला ब्रह्मांडाच्या सीमांच्या पलीकडे नेऊ शकते? असे कोणते बीज आहे का जे नशा नाही तर ज्ञानाची गुरुकिल्ली असू शकते? जरा विचार करा, जर एखादे रोप तुम्हाला तुमच्या अंतर्मनातील सर्वात खोल चेतनेशी जोडू शकले, जर एखादी वनस्पती आत्मा आणि ब्रह्मांडाचे रहस्य उघडण्याची चावी असेल, तर तुम्ही त्याला फक्त नशा म्हणाल का? आज आपण त्या गूढ रहस्याचे पदर उघडणार आहोत जे शतकानुशतके लपवून ठेवले गेले आहे. ही कथा आहे भांगेची, एक असे रोप जे शिवाचा प्रसादही आहे आणि आधुनिक समाजाचा तिरस्कारही. कल्पना करा एका अशा रात्रीची जेव्हा आकाश पूर्णपणे शांत आहे, तारे जणू काही सांगण्यासाठी तयार आहेत आणि एक साधू हिमालयातील गुहेत बसला आहे. डोळे मिटलेले, शरीर स्थिर, पण चेतना दुसऱ्याच लोकात तरंगत आहे. ती कोणती औषधी होती जिने त्याला या अलौकिक अनुभवापर्यंत पोहोचवले? की ती एखादी साधना होती? काय होईल जर आम्ही तुम्हाला सांगितले की तो साधू शिवाचा उपासक होता आणि त्याने ध्यानापूर्वी जे ग्रहण केले होते ते नशा नसून एक पवित्र प्रसाद होता, भांग. पण थांबा, तुम्ही भांगेला आत्तापर्यंत एक नशिला पदार्थाच्या रूपात मानले आहे का? तर ही गोष्ट तुमच्या विचारांचे प्रत्येक द्वार उघडू शकते. आज आपण जाणून घेऊया की भांग खरोखर आत्मज्ञानाकडे नेऊ शकते की हे सर्व केवळ एक भ्रम आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण जे तुम्ही जाणून घेणार आहात ते तुमच्या चेतनेला हादरवून टाकू शकते. जर तुम्हीही सत्याच्या शोधात असाल तर या प्रवासात आमच्यासोबत चला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहस्यांच्या खोलीत उतरत राहा. तुम्ही कधी विचार केला आहे का की एक साधे रोप ज्याला लोक नशेची वस्तू मानतात ते तुम्हाला ब्रह्मांडाच्या सीमांच्या पलीकडे नेऊ शकते? असे कोणते बीज आहे का जे नशा नाही तर ज्ञानाची गुरुकिल्ली असू शकते? जरा विचार करा, जर एखादे रोप तुम्हाला तुमच्या अंतर्मनातील सर्वात खोल चेतनेशी जोडू शकले, जर एखादी वनस्पती आत्मा आणि ब्रह्मांडाचे रहस्य उघडण्याची चावी असेल, तर तुम्ही त्याला फक्त नशा म्हणाल का? आज आपण त्या गूढ रहस्याचे पदर उघडणार आहोत जे शतकानुशतके लपवून ठेवले गेले आहे. ही कथा आहे भांगेची, एक असे रोप जे शिवाचा प्रसादही आहे आणि आधुनिक समाजाचा तिरस्कारही. कल्पना करा एका अशा रात्रीची जेव्हा आकाश पूर्णपणे शांत आहे, तारे जणू काही सांगण्यासाठी तयार आहेत आणि एक साधू हिमालयातील गुहेत बसला आहे. डोळे मिटलेले, शरीर स्थिर, पण चेतना दुसऱ्याच लोकात तरंगत आहे. ती कोणती औषधी होती जिने त्याला या अलौकिक अनुभवापर्यंत पोहोचवले? की ती एखादी साधना होती? काय होईल जर आम्ही तुम्हाला सांगितले की तो साधू शिवाचा उपासक होता आणि त्याने ध्यानापूर्वी जे ग्रहण केले होते ते नशा नसून एक पवित्र प्रसाद होता, भांग. पण थांबा, तुम्ही भांगेला आत्तापर्यंत एक नशिला पदार्थाच्या रूपात मानले आहे का? तर ही गोष्ट तुमच्या विचारांचे प्रत्येक द्वार उघडू शकते. आज आपण जाणून घेऊया की भांग खरोखर आत्मज्ञानाकडे नेऊ शकते की हे सर्व केवळ एक भ्रम आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण जे तुम्ही जाणून घेणार आहात ते तुमच्या चेतनेला हादरवून टाकू शकते. जर तुम्हीही सत्याच्या शोधात असाल तर या प्रवासात आमच्यासोबत चला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहस्यांच्या खोलीत उतरत राहा. तंत्र साधना आणि जागतिक परंपरा. तंत्र ग्रंथांमध्ये भांगेचा उपयोग विशेषतः ध्यान, साधना आणि मंत्रसिद्धीसाठी केला जात असे. अनेक तांत्रिक अनुष्ठानांमध्ये भांगेचा प्रसादासारखा वापर करून साधक स्वतःला भौतिक जगातून मुक्त करायचे, जेणेकरून चेतनेला ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडता येईल. स्पष्ट आहे की भांग केवळ एक वनस्पती नव्हती, तर एक प्राचीन, गूढ आणि आध्यात्मिक उपकरण होते जे समजून घेण्यासाठी ज्ञान आणि शिस्तीची आवश्यकता होती. भांगेबद्दल जर तुम्हाला वाटत असेल की ही फक्त भारताची परंपरा आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. जगातील प्राचीनतम संस्कृती इजिप्त, चीन, तिबेट, मेसोपोटेमिया आणि मध्य एशियामध्ये देखील याचा वापर झाला आहे. चीनचे महान दार्शनिक लाओ त्से यांनी याला ध्यानाचा धूर म्हटले. तिबेटी लामांनी याला चेतनेची गूढ खिडकी म्हटले. इजिप्तचे पुरोहित याला अंडरवर्ल्ड म्हणजे नेत्रलोकच्या यात्रेचं द्वार मानत होते. अमेरिकेचे इंडियन शॅमन याला आत्मिक स्वच्छतेचे अवजार म्हणायचे. या सर्व परंपरा वेगवेगळ्या होत्या, पण सर्वांनी एक गोष्ट मान्य केली: हे रोप केवळ नशा नाही, हे एक रहस्य आहे. विज्ञान आणि तिसरा डोळा. आपला मेंदू एक रहस्य आहे. त्यात अशी यंत्रणा आणि रसायने आहेत जी आपली चेतना आणि अनुभवांना नियंत्रित करतात. भांग, विशेषतः त्यातील घटक THC आणि CBD आपल्या एंडोकॅनाबिनॉइड सिस्टमवर कार्य करतात.
ही तीच प्रणाली आहे जी सुख, ध्यान, झोप आणि अनुभूती नियंत्रित करते. काही न्यूरोसायंटिस्ट मानतात की भांगेचा सूक्ष्म उपयोग पायनियल ग्लँड, ज्याला तिसरा डोळा म्हटले जाते, त्याला सक्रिय करू शकतो. हीच ग्रंथी ध्यान आणि अंतर्ज्ञानाचे द्वार आहे. जेव्हा एखादा साधक ध्यानाच्या खोलीत जातो तेव्हा मेंदूच्या थीटा आणि डेल्टा लहरी सक्रिय होतात. भांग काही प्रमाणात ही अवस्था सहज बनवू शकते. पण याचा अर्थ असा आहे का की प्रत्येकजण भांगेच्या माध्यमातून समाधीत जाऊ शकतो? बिलकुल नाही. साधना आणि शून्य. तुम्ही कधी विचार केला आहे का की ध्यानाच्या खोलीत जाण्यासाठी एखादा रहस्यमय मार्ग असू शकतो? भांग केवळ आनंदाचे माध्यम आहे की त्या शून्याकडे नेणारे द्वार आहे जिथे आत्मा आणि ब्रह्म एक होतात? प्राचीन भारतातील साधू आणि तांत्रिक केवळ ध्यानात बसायचे नाहीत, तर ते ध्यान जगायचे. अशा साधकांसाठी शरीर केवळ एक यंत्र होते आणि मन एक भिंत. ती भिंत पार करण्यासाठी त्यांनी नैसर्गिक साधनांचा शोध घेतला आणि तिथेच त्यांची भेट झाली एका रहस्यमय वनस्पतीशी, भांग. तांत्रिक परंपरांमध्ये भांगेला कायेतून माया हटवण्याचे पात्र मानले गेले. हे तेच साधू होते जे शिवाला आपले गुरु मानत असे. त्यांनी हे जाणले की भांग त्यांना त्या अवस्थेपर्यंत कसे नेऊ शकते. या रोपाचे सेवन ते केवळ विशेष प्रसंगी करायचे, जेव्हा ग्रह, तारे आणि आत्मा सर्व एका रेषेत येतील. ती कोणतीही दैनंदिन सवय नव्हती, तो चेतनेचा अभिषेक होता. योग आणि भक्तिमार्ग. भारतीय योग परंपरेत तिसऱ्या डोळ्याचा उल्लेख आहे. आधुनिक विज्ञान याला पायनियल ग्लँड म्हणते, जे मेलाटोनिन नावाचे संप्रेरक तयार करते, जे स्वप्न आणि अंतर्दृष्टीशी जोडलेले असते. अध्यात्मवादी मानतात की भांगेचा सूक्ष्म प्रभाव याच ग्रंथीवर होतो, जिथून माणसाला ते दिसू लागते जे डोळ्यांना दिसत नाहीत. शिवाला योगेश्वर म्हटले गेले आहे. शिवाच्या समाधीचे रहस्य त्यांच्या शिवत्वात आहे, जिथे मी उरतो आणि केवळ आहे उरतो. तांत्रिक जेव्हा शिवाची साधना करतात तेव्हा त्यांनी भांगेला एका पुलासारखं ग्रहण केलं, जो साधारण मनुष्याला चित्ताच्या चरम अवस्थेपर्यंत घेऊन जातो. भक्तिमार्गात शिवाला भांग अर्पण करण्याचा अर्थ होता, हे शिवा, हा माझा अहंकार आहे, याचा प्रसाद म्हणून स्वीकार कर आणि याचा नाश कर. जेव्हा एखादा साधक भांगेचा वापर करून ओम नमः शिवाय किंवा सोहम असा मंत्र जप करतो, तेव्हा ती ध्वनिलहरी त्याच्या मेंदूत खोलवर गुंजते. मुद्रा, मंत्र आणि भांगेचा सूक्ष्म प्रभाव जेव्हा एकत्र येतात तेव्हा साधक सिद्ध बनतो. अघोरी परंपरा आणि नादयोग. जेव्हा तंत्राच्या चरम सीमांचा विषय येतो तेव्हा अघोरी परंपरेचं नाव सर्वात वर येते. अघोरी भांगेचे सेवन विशेष रीतीने करतात. हे कोणतेही मौजमजेचं साधन नसते. अघोरी जेव्हा भांगेसह ध्यानात जातात तेव्हा ते आपल्या शरीराच्या आणि अहंकाराच्या सीमा सोडतात. ही प्रक्रिया धोकादायक असते, कारण जर साधनेत शुद्धता नसेल तर मन विकृत होऊ शकते. तसेच नादयोगमध्ये जेव्हा साधक भांगेच्या प्रभावात राहून डमरू, घंटा किंवा बीज मंत्रांचा नाद करतो तेव्हा त्याची चेतना त्या ध्वनीसोबत यात्रा करते. त्यावेळी शरीर आणि मेंदूचे सर्व बंध सैल होतात. विज्ञानानुसार THC सारखे घटक मेंदूच्या टेम्पोरल लोबवर परिणाम करतात, ज्यामुळे व्यक्तीला वेळ थांबल्यासारखा किंवा संथ वाटतो. योगशास्त्रात काळाच्या पलीकडे जाणे म्हणजेच कालातीत अवस्था. या अवस्थेत साधकाला भूत, वर्तमान आणि भविष्य एकत्र दिसू शकतात. हे केवळ मेंदूचे भ्रम आहेत की खरोखर चेतना त्या स्तरापर्यंत पोहोचू शकते जिथे वेळ हा एक भ्रम आहे? आधुनिक संशोधन आणि साधकांचे अनुभव. काही आधुनिक शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की मर्यादित प्रमाणात भांगेच्या सेवनाने मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क संथ होते. जेव्हा हे नेटवर्क संथ होते तेव्हा माणूस विचारांच्या पलीकडे पाहू शकतो. हीच अवस्था ध्यानात एकाग्र समाधी म्हटली गेली आहे. हिमालयातील काही योगी सांगतात की जेव्हा ते भांगेचा प्रयोग करतात तेव्हा त्यांच्या श्वासाची गती संथ होते, मन स्थिर होते, जणू एखाद्या सरोवरात एकही लाट नसावी. पण इथे स्पष्ट आहे की हे साधन आहे, साध्य नाही. उद्देश अनुभव घेणे आहे, हरवून जाणे नाही. सावधानता आणि निष्कर्ष. भांग एक शक्तिशाली अवजार आहे, पण प्रत्येक अवजाराचा वापर सावधानीने व्हायला हवा. ज्याचे मन अस्थिर आहे किंवा ज्याचा उद्देश केवळ नशा करणे आहे, त्यासाठी हा मार्ग नाही. ही अग्नी आहे, ही तुम्हाला शुद्धही करू शकते आणि भस्मही करू शकते. शेवटी हे समजणं आवश्यक आहे की भांग ही मंजिल नाही, ती केवळ एक शिडी आहे. खरी साधना त्या क्षणी सुरू होते जेव्हा साधकाला या शिडीची गरज उरत नाही, कारण चेतना आता स्वतःच मुक्त झालेली असते. आता प्रश्न हा नाही की भांग योग्य आहे की अयोग्य. प्रश्न हा आहे की तुम्ही यासाठी तयार आहात का? तुमच्याकडे तो विवेक आणि शिस्त आहे का? हे रहस्य तुमच्या आत आहे.